मित्रो, आज आपण अष्टांग मार्गापैकी एक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी या सम्यक दृष्टीच्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत. कारण भारतीय ज्ञान परंपरेमध्ये तथागतांची ज्ञान परंपरा, तथागतांचं ज्ञान आपल्याला विसरून चालणार नाही. तर अष्टांग मार्गापैकी एक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी. आता या सम्यक दृष्टीच्या अनुषंगानं आपण काही महत्त्वाचे पैलू बघणार आहोत. आणि सम्यक दृष्टीसाठी आपल्याला एक स्वतंत्र विचार लागतात. जगाकडे बघण्याची आपली स्वतःची एक नजर लागते. आपण जर दुसऱ्याच्या नजरेने जगाकडे बघू लागलो तरी आपल्याला हे जग कळणार नाही, जगाचं आकलन होणार नाही. आपल्याला आपल्याच नजरेने जगाकडे बघितलं तर त्याचं आकलन होईल. आता उदाहरणार्थ एक व्यक्ती आहे, तर एका व्यक्तीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही तुमच्या नजरेने बघावं लागेल त्या व्यक्तीकडे. तो काळा आहे का, गोरा आहे रंगानं. लोकांनी सांगितलं की तो गोरा आहे परंतु ते काळा आहे म्हणून सांगितलं, तर तुम्ही घरी बसून जर वर्णन करू तो काळा आहे, जमेल का? नाही जमणार. तर तुम्हाला तुमच्या नजरेनं त्याच्याकडे बघावं लागेल आणि जे आहे तेच जाणून घेणं हे सम्यक दृष्टीचा भाग असतो. सम्यक दृष्टीमध्ये काय आहे, जसं आहे तसं ते मानणं. सत्याला सत्य, असत्याला असत्याला असत्य. हे कशाचा परिपाक आहे? तर हे सम्यक दृष्टीचा परिपाक आहे. सत्याला सत्य, असत्याला असत्य. पण या सम्यक दृष्टीच्या उलटी दृष्टी कोणती असते, विरोधी दृष्टी कोणती असते? तर मिथ्या दृष्टी. मिथ्या दृष्टी काय करते? तर सत्याला असत्य मानते, असत्याला सत्य मानते. लक्षात आलं? म्हणून उचित सत्य दृष्टी जर आपल्याकडे असणं तर या जगाचं आपण सत्यदर्शन घडू शकतो. जगाकडे आपण योग्य नजरेनं बघू शकतो, आहे तसं बघू शकतो. जर मिथ्या दृष्टीनं जगू लागलो तर आपण सापाला दोरी म्हणून दोरी समजून बसू शकतो. एखाद्यानं जर हे साप आहे आणि आपल्याला सांगितलं ते दोरी आहे, हो दोरी आहे का, मग तुम्ही हात लावला त्याला, तर साप चावून मराल ना. म्हणजे सापाला साप समजणं आणि दोरीला दोरी समजणं हे सम्यक दृष्टीचा परिपाक आहे. ही सम्यक दृष्टी आहे. जैसा है वैसा देखना हे सम्यक दृष्टी. लक्षात आलं? तर सम्यक दृष्टीमुळे काय होते तर अविद्येचा, अज्ञानाचा नाश करता येतो. त्यासाठी अविद्येचा नाश करण्यासाठी, मिथ्या बाबींचा नाश करण्यासाठी आपल्याकडे लागते ती सम्यक दृष्टी. आणि एकदा का सम्यक दृष्टी लागली तर ही कल्पनेला सत्य समजून ज्याने काही सांगून ठेवलेलं आहे, खोट्याला खरं म्हणून जे सांगून ठेवलेलं आहे, ज्या काही भ्रमिष्ट बाबी सांगून ठेवलेल्या आहेत, या जगातले हे सगळे भ्रमिष्टता, असत्यता आपल्याला जर दूर करायचं असेल तर आपल्याकडे सम्यक दृष्टी पाहिजे. अंधार दूर करण्यासाठी जसा उजेड लागतो तसा या जगातलं मिथ्या दूर करण्यासाठी तथागतांनी सांगितलेली सम्यक दृष्टी आपल्याकडे असावी लागते. काही जणांनी अनुमान केले, अनुमानालाच खरं मानलेलं आहे. त्यांना वाटलं, मला वाटलं, मी लिहिलं, ते तुम्ही खरं माना. खरं मानणार नसाल तर तुम्ही काफीर, तुम्हाला आम्ही नष्ट करून टाकतो, असं जर कोणी सांगत असेल तुम्हाला तर हा मिथ्या दृष्टीचा परिणाम आहे. जे सत्य आहे ते सत्याला सत्य, खोट्याला खोटं
मांडण्याची हिंमत सम्यक दृष्टीकडे असते. यानं म्हण बाबा, त्यानं सांगितलंय म्हण, यानं सांगितलंय म्हण, अमुक सांगितलंय म्हण, कोणीतरी स्वप्नात येऊन माझ्याकडून लिहून घेतलंय. समजा एखादा ग्रंथ कोणीतरी माझ्या आता स्वप्नातून एखाद्यानं येऊन ग्रंथ लिहून घेतलाय. मी एखादा स्वप्नात आला आणि त्यांनी माझ्या हातून लिहून घेतलाय म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझं मोठेपणा पसरवण्यासाठी, तर हे माझं जगणं हे मिथ्य आहे, माझं बोलणं हे मिथ्य आहे. असं माझ्या हातून कोणी येऊन आणि माझं लिहून घेत नाही. त्यांना लिहून त्याच त्याला लिहून देत आहे, ठेवता येणार का माझ्या हातून लिहून घ्यायला? तर अजून काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. जे पाहिलं आहे ते पाहिलं, जे पाहिलेलं असेल तर ते जसं आपल्याला दिसलं, जेव्हा पाहिलेलं आपण एखादी गोष्ट पाहतो, ते पाहिल्यानंतर आपल्याला जशी जाणवली, जशी दिसली, ती बऱ्याचदा तशी ती नसते. ती आपल्या समोर ती खोटे रूपानं सुद्धा दाखवली जाते. हे कळणं सुद्धा सम्यक दृष्टीचा भाग आहे. आपल्याला एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी खोटे नाटे पुरावे आपल्या समोर आणून ठेवले जातात. तेव्हा ते खोटे नाटे पुरावेच खरे पुरावे म्हणून निकाल देणं, त्या पुराव्याची सत्यता तपासून न पाहणं, हे मिथ्या दृष्टीचा भाग आहे. जे ऐकलं आहे तेच खरं मानणं, जे आठवलं तेच खरं मानणं, हे मिथ्या दृष्टीचा परिणाम आहे. जे आपल्याला जाणवलं, जे अनुभवाला आलं, आता या ग्लासातलं पाणी मी असा स्पर्श केल्यानंतर मला जर ते थंड जाणवलं, तर मी ते पाणी थंड आहे असं म्हणणं, हे सम्यक दृष्टीचा भाग आहे. ते गरम असेल तर गरम आहे असं मला जाणवणं, आणि हे जाणवलेलंच मला खरं वाटणं, हे सम्यक दृष्टीचाच भाग आहे. नाही मी जे मला थंड जरी जाणवलं, तर मला जर कोणी सांगलं थंड म्हणू नको बरं का, गरम म्हणून सांग, मग मी जर थंड असून सुद्धा मला सातत्यानं सांगून ठेवलेलं आहे हे पाणी थंड आहेत, गरम आहे गरम आहे गरम आहे गरम आहे गरम आहे म्हणून हजारदा सांगून ठेवलं, मला जर ते गरम वाटत असेल थंड असलेलं पाणी, तर हे मिथ्या दृष्टीचा परिणाम आहे. संमोहनामध्ये बऱ्याचदा आपल्याला अशा पद्धतीनं बनवलं जाते. तर मित्रहो, सम्यक दृष्टीमुळे आपल्याला पूर्वग्रह दूर होतात. आपले बऱ्याचदा पूर्वग्रह असतात, आपल्या काही चुकीच्या धारणा असतात, आणि ह्या चुकीच्या धारणा, पूर्वग्रह, गैरसमज जर दूर करायचे असतील तर सम्यक दृष्टी ही अतिशय गरजेची आहे. आता आपण जर अनेक जातीकडे, अनेक धर्माकडे जर बघण्याचा दृष्टिकोन जर सम्यक नसेल, त्यांच्याकडे सम्यक दृष्टीनं बघत नसो, तर आपल्याला ती माणसं चुकीची वाटतात, सगळे चुकीचे वाटतात. अमुक एकदा समूह म्हणजे दहशतवाद्यांचा समूह, अमुक एक जात म्हणजे दहशतवादी जात, अमुक एक जात म्हणजे शेंडीधारे म्हणजे विषमतावादी, म्हणजे शेंडी नसणारे समतेचे प्रतीक असतात का? नसतात ना. म्हणजे आपल्याला आपला पूर्वग्रह अशा पद्धतीनं तयार असेल, तर याच्यातून याला नाश करायचा असेल, तर आपल्याकडे सम्यक दृष्टी असणं अतिशय गरजेचं आहे. सम्यक दृष्टी, आता समजा एका आंधळा व्यक्ती आहे, आंधळ्या व्यक्तीनं हातीला पाहिलं तर पाहू शकतो का? पाहणारच नाही ना. पण त्यानं स्पर्श करू शकतो. आणि जर हातीनं, इथं चक्रधर स्वामींचा एक दृष्टांत मी आपल्या समोर ठेवणार आहे या अनुषंगानं. तर त्या दृष्टांताचा भाग तुमच्या समोर सांगितल्यानंतर हा यासाठी सांगतो की सम्यक दृष्टी आपल्याला
समजायला हा दृष्टांत मदत करणार आहे, म्हणून एवढ्यासाठी सांगतो. एका गावामध्ये एक हत्ती आला होता. ते जन्मतात जे आंधळे काही त्या ठिकाणी होते, त्या आंधळ्याने त्या हत्तीचा एकानं पाय असा स्पर्श केला पायाला, एकानं सोंडेला एकानं कानाला स्पर्श केला, एकानं पाठीला स्पर्श केला, एकानं पोटाला स्पर्श केला, एकानं पुश म्हणजे शेपटीला. इथे देखिले म्हणजे पाहिले असा अर्थ नाही, तर स्पर्श करणे या अर्थाने. मग एकमेका ते सांगू लागले, ते आंधळे, ज्यानं हत्तीचा पाय बघितला म्हणजे स्पर्श झाला त्याला असं हातानं, तर त्याला हत्ती खांबासारखा आहे असं तो सांगू लागला. ज्यानं सोंड बघितली होती तर हत्ती मुसळासारखा आहे असं सांगू लागला. ज्यानं कान ला स्पर्श केला होता तो सुपासारखा म्हणू लागला. आणि पाठीला स्पर्श ज्याचा झालेला होता तो म्हणू लागला भिंतीसारखा आहे हत्ती. आणि ज्यानं पोट ला हात लागलेला होता ज्याचा, तो कोथळा, धान्य साठवण्याची कणिक असते ना, त्या धान्य साठवण्याच्या कणगेसारखा आहे असं तो सांगू लागला. आणि ज्यानं शेपटी बघितली होती म्हणजे हात लावून बघितलं होतं, हात लागलेला होता त्याला, तर हत्ती हे कशासारखं सांगितलं त्याने, पूस देखिली तो म्हणे हस्ती खराटिया सारिका. खराटा असतो ना तो. आता मला सांगा, या ठिकाणी हत्तीचं जे वर्णन केलेलं आहे ते हत्ती आहे का? शेपूट म्हणजे हत्ती आहे का? हत्ती शेपटासारखा असतो का? नाही. त्या पद्धतीनं ही सगळी आंधळ्यांची दृष्टी आहे. तशी आपण जे एखादा व्यक्ती आहे अंधारामध्ये आहे, अंधाऱ्या कोठडीतल्या व्यक्तीला ज्यानं प्रकाशच बघितला नाही समजा, तर त्यानं प्रकाशाचं वर्णन करू शकते का? किंवा जगात प्रकाश आहे म्हणून सांगू शकेल का? नाही सांगू शकणार. तर त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवच घ्यावा लागतो, आणि तरच तुम्ही अनुभव घेऊन जे सांगता तेच सत्य आहे. आणि ह्या जगातला तुमची सम्यक दृष्टी जर विकसित करायची असेल तर तुमच्याकडे स्वतंत्र विचार असणं गरजेचं आहे. स्वतंत्र विचार जर नसतील, स्वतंत्र नजरेनं तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे पाहू शकत नसाल, तर तुम्ही लोकांच्या नजरेनं पाहत असाल तर जग तुम्हाला कधीच कळणार नाही. काही लोक दुसऱ्यानं सांगितलं तशी आपली नजर बनवतात. एक जण म्हणतो सावध बरं त्याच्यापासून, हा त्याच्यापासून सावध म्हणलं की नाही सावधच राहते. पण का बाबा, कशासाठी बाबा, काय कारण आहे हे जाणून न घेता, त्याचा अनुभव न घेता, त्याच्या अनुभवातून मत ठरविणे हे एखाद्या वेळेस ठीक आहे, परंतु दुसऱ्यांच्या मतानुसारचे शिकार बनणं हे मिथ्या दृष्टीचा भाग आहे. म्हणून मित्र, सम्यक दृष्टी जर आपल्याकडे असेल तरच ज्ञानाचा उदय, ज्ञानाची निर्मिती आपण करू शकतो, जगाचं नीट आकलन करू शकतो, आणि मिथ्या गोष्टी आपल्या जीवनातल्या दूर करू शकतो, आणि जगात आपले पूर्वग्रह, आपल्या चुकीच्या धारणा आपण दूर करू शकतो, आणि सत्य आपण या जगामध्ये सत्याची प्रतिष्ठापना आपण करू शकतो. म्हणून सम्यक दृष्टीचा अंगीकार करणं हे जीवनामध्ये अतिशय गरजेचं आहे. मग हे शब्दज्ञानी पांडित्य, शब्दप्रामाण्यवाद या जगातला जर दूर करायचा असेल तर आपल्याला सम्यक दृष्टी असणं आपल्याकडं गरजेची गोष्ट आहे.
धन्यवाद.